खेरापाडा. बॅटिंग करताना जय हिंद खेरापाडा आणि फिल्डिंग करताना धैर्य 11 बिरवाडी. बिरवाडी संघाचे एक्स्ट्रा प्लेयरचं स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. जय हिंद पटवाना एक्स्ट्रा प्लेयर. कुणाल मोहिते आणि सद्दाम सलामीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम साई स्पोर्ट्स हा नेटवर्क जुळला जातोय. आज आमच्या समवेत त्याची टीम जुळली जातोय. ऑफलाईन स्कोरिंग देत असताना हरचित घरत आणि आमचे एक्सपर्ट कॉमेंटेटर अजित पाटील सर आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील. त्याचप्रमाणे तिसरे कॉमेंटेटर दीपकजी संके सर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील. थँक्यू डीजे मास्टर. कुणाल मोहिते स्ट्राईकवर, नो स्ट्राईकला सद्दाम आणि आजच्या दिवसातला पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. प्रीतम प्रीतम राऊत काशा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम अक्करपट्टी आणि आपण बघू शकता तारापूरचा हा खेळाडू स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर कुणाल मोहिते. व्हेरी फर्स्ट बॉल. आजचा दुसरा दिवस. अजित सरांचं देखील स्वागत बॉक्स मध्ये. अगदी पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. 2 दिवस खूप चांगला खेळ पाहायला मिळाला अजित सर. आजचा तिसरा दिवस. वक्रतुंड महाकाय सर्व कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करत प्रीतम थोडेसे इनबॅलन्स झालेले आहेत. लॉंगॉनला चेंडू एक्झिक्यूट केलाय. दुसऱ्या धावेचा अटेम आहे. 2 धावा परिपूर्ण आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रीतम चांगली स्टार्ट झाली. टॉस जिंकला. दुहेरी मनस्थितीमध्ये संघ आपल्याला धैर्य 11 बिरवाडी संघ बघायला मिळाला आणि तदनंतर काही क्षणामध्ये मिटिंग झाली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं मी चेस करणार, फिल्डिंग करणार आहोत आणि समोरच्या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पण बघतायत समोर बॅटर बघायला मिळतोय मिस्टर कुणाला. चांगली स्टार्ट झालाय प्रीतम. पहिला बॉल 2 धावेने केले सुरुवात आणि प्रीतम पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता. अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. अपील लाऊड होती परंतु पंच सांगतात यावेळेस मात्र बॅटच्या जवळून गेलाय. संपर्क कुठे झाला नाही. डॉट बॉल येते. करपटी गावातून काल देखील 3 ते 4 खेळाडू SRG उर्वी 11 टीम कडून आपल्याला खेळताना दिसले. उपेंद्र पाटील म्हणा, प्रेमित राऊत म्हणा, अगदी एक चांगला खेळ दाखवला या गावाने देखील आणि त्याच गावचा खेळाडू सलामीवीर गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. निशान वनमाळी देखील दिसतोय. एक चांगली कडक साईड देखील आहे बिरवाडी टीमकडे. चांगला चेंडू होता. थोडासा बाहेर निघणारा. शेवटच्या क्षणी कुणाल आपल्याला बघायला मिळत आहेत आणि दुहेरी मनस्थितीमध्ये राहिले ते. डॉट बॉल आलाय. कुणालचा फटका खूप चांगला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. येतो आजच्या दिवसातला पहिला चौकार. कुणाल देखील चांगल्या फॉर्मला आहे. 2 ते 3 स्पर्धा झाले त्यांनी गाजवलेत. एका स्पर्धेमध्ये गुजरात साईडला मात्र खेळत असताना जिथे त्याने मॅन ऑफ द सिरीज देखील घेतली. काय म्हणणार अजित सर? याच दरम्यान आपण बघतायत खैरापाडा ग्रामपंचायत सदस्य माननीय प्रभूजी चव्हाण साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचंही करतो आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये निरीक्षण आपण बघतोय. तर चांगली स्टार्ट आहे तिथे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर प्रीतम यांचे एक अप्रतिम कम्बॅकिंग मिळालेले. स्कोर स्थिवन आहे. आपण बघतायत 6 वरती. चार चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. इथून फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी आपण बघतायत निखिल आणि नौसा किंकडे आहेत ते सद्दाम हा डिटर बॅटर. पुढील चेंडू लास्ट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. रिस टाइम शॉट तिथे बघायला मिळाला आणि एक जबरदस्त झेल बघायला मिळतोय. निखिल यांच्या खेळीला कुणाल यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. टायमिंग चांगला झालं होतं. साऊंड चांगला आला होता परंतु कुठेतरी चेंडू पार झालेला नाहीये. जास्त वर गेला आणि जिथे आपण बघू शकतात कधी कधी जास्त उच्च गेल्यावर लांबी भेटत नाही आणि हेच झालं. लॉंगरच्या क्षेत्ररक्षकाला एक कॅचिंग प्रॅक्टिस देखील झाली आणि चांगली कॅच देखील. तरी किती इन्फॉर्म फलंदाज जेव्हा कॅच तुमच्याकडे येतो तेवढे तो धडधड थोडी वाढते आणि
आपण बघू शकता एक सुरक्षित हातामध्ये हा कॅच गेलाय. कुणालचा विकेट येत आहे पहिल्या ओव्हरमध्ये. जाऊया आपण डीजे मास्टरकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. सन्यमान सुजित कुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगला प्रयत्न होता, परंतु जो चक्रव्यूह रचला होता त्याच पद्धतीची गोलंदाजी होती. लॉंग ऑनला खेळण्याचा पावित्र्य होता आणि तिथे मात्र मिसटाइम शॉट आपण बघतायत. पहिला धक्का लागलाय. सुजित न्यूमॅन मॅन इन गोल्डन फॉर्म म्हणायला हरकत नाहीये. सध्याचा हंगाम गाजवणारा खेळाडू आहे. जय हिंद संघाचा आयकॉन खेळाडू इन ऍक्शन. सन्माननीय गौरव संके सरांना आम्ही थँक्यू म्हणतोय, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला डीजे स्पॉन्सर झालेला आहे, सौजन्य झालेला आहे. थँक्यू गौरवजी संके साहेब. वळूया मॅच कडे. न्यूमॅन लेफ्ट हँड बॅटरला पाठवलंय संघनायकानं. एक बाद झाले लेफ्ट हँड बॅटर. आता मात्र आपण बघतायत सुजित बॅकफुटला गेले, डिफेन्स पद्धतीने खेळले गेले. आता आपल्याला बघायला मिळतात स्ट्राईक वरती सद्दाम आहेत. हार्ड हिटर बॅटर आहे. सद्दामकडे भरपूर मोठे शॉट आहेत, परंतु स्ट्राईक राहणार आहे सुजितकडे. पहिलं षटक 7 धावांचं, एक विकेट संमिश्र राहिलंय प्रीतम. यस, बघायला गेलं तर 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 6 होते आणि त्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 3 बॉलमध्ये विकेट देखील आला आणि एकच धाव आले. सुजित कुळेबद्दल सांगणं झालं म्हणजे हा चांगला फॉर्म मध्ये आहे. नुकतीच झालेली मराठा प्रीमियर लीग देखील त्याने गाजवली. त्यांच्या संघाने अंतिम विजेतेपद म्हणजे चॅम्पियन झालं. आणि पहिले बीपीएलचा विचार केला तर पहिला फलंदाज होता ज्याने शेवटच्या दिवशी पहिल्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी देखील झळकावली होती. परंतु मॅच मात्र गमवावी लागली होती. 2 बॉल 5 ला यांच्या गोलंदाजीच्या अगेन्स्टच मात्र चिन्मयने षटकार घेतला होता. त्या जुन्या आठवणी आहेत, परंतु त्या विसरून मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. आजची पहिली मॅच आणि पहिली ओव्हर 7 धावा. सुजित स्ट्राईकवर आहे आणि समोर आयकॉन आलाय, तर दुसऱ्या टीमने देखील आपल्या आयकॉनला बोलवलंय गोलंदाजी मार्कवर. एक चांगली रणनीती असते कॅप्टनशिपची. आपण पाहू शकतात की समोर एक चांगला प्लेअर आहे, तर आपला देखील बेस्ट प्लेअर आणणं गरजेचं आहे. निकुंज राऊत येतोय या बेस्ट गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल हाताळला जाईल दुसरे ओव्हर. अजित सर हे बॅटर चांगलं असेल. बॅटर चांगला राहणार आहे. निकुंज संघाचा आयकॉन आहे. दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचा महत्वाचा आहे. धावसंख्या 7 वर स्थिरावलेली आहे. आणि सुजित कुळे जो मॅन इन गोल्डन फॉर्म आहे. समोर निकुंज आहे, संघाचा आधारस्तंभ, संघाचा बॅकबोन. आणि त्यांच्यातले जे टफ फाईट आहे, संघर्ष आहे, हे भरपूर मोठं राहणार आहे. इथून दोन्ही संघ मोमेंटमच्या शोधामध्ये आहेत. लय कोणाच्या बाजूने हा जो प्रश्न मनामध्ये घर करतोय त्याचं उत्तर इथे मिळणार आहे. खूप चांगला शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय. कव्हर रिझनला सिंगल मिळणार आहे. धावसंख्या 8 वरती पोहोचते. आणि बऱ्याच वेळानंतर सत्याम जो हार्ड हिटर बॅटर आहे, ज्यांची बॅटिंगची ताकदीवर, आक्रमकतेवरती ज्यांनी आपली ओळख निर्माण केली, असा सद्दाम आपल्याला बघायला मिळतोय. यस, सातत्याने ओपनिंग करतो आणि धावा देखील बनवतो. मागचा बॉल मी म्हणेल की थोडा उशीर झाला फलंदाजाला. स्टिकरवरून आदळते म्हणजे जज आलं नाही यावेळेस सुजित खुळेला. वेगाने चेंडू आला त्यांच्याकडे, परंतु हा प्लेअर पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करणारा प्लेअर आहे, नेहमीच धावा बनवणारा प्लेअर आहे. परंतु प्रत्येक मॅच ज्याप्रमाणे अजित सर सतत की नवीन असते, शॉटला मारण्याचा प्रयत्न अगदी यावेळेस आपण बघू शकता. कट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय. चांगली स्टार्ट निकुंजची देखील आपल्याला पाहायला मिळते. थोडासा राईज झाला होता, अगदी टोस खेळायला हवा होता, परंतु हा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. पुढील चेंडू यावेळेला पॉइंटला खेळतायत. प्रोटेक्शन आहे तिथे डीपमध्ये. फिल्डिंग सजवलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही फिल्डिंग सजवून गोलंदाजी करत असतात, जेव्हा प्रोटेक्शन तुम्ही घेत असतात आणि त्याच धाटणीची गोलंदाजी तुम्ही करत असतात, तेव्हा फायदा जो आहे तो फिल्डिंग टीमला होत असतो. आणि तोच इथे बघायला मिळाला. शॉर्ट बॉल टाकलाय, थोडासा बाउन्स होणार आहे, तुम्हाला पॉइंट मध्ये ढकलायला लागणार आहे. आणि तीच रणनीती इथे बघायला मिळत आहे. यस, क्षेत्रक्षणानुसार गोलंदाजी देखील होत आहे. स्टंपच्या मागे याच गावचा सुपुत्र अगदी याच मैदानावर डेली प्रॅक्टिस गौरव घरात. आणि आपण पाहू शकतात क्षेत्रक्षण सजवत असताना एक धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 10. कालच्या दिवसामध्ये सर्वात लो स्कोर जर पॉवर प्लेचा विचार केला तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळाला SRG उर्बी 11 टीम कडून. तर 10 झालेले आहेत. अजूनही मात्र 2 बॉल मला तर वाटते बाकी आहेत. सद्दामने रिव्हर्स अटेम्प्ट केला, थोडी बोट फिरवली गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस. एक धाव मात्र इकडे पूर्ण केली. लेग पायचा इशारा येतोय स्वराजचा आणि
एक धाब्याने स्कोरबोर्ड 11 पाहायला मिळतात. थोडस जगडून ठेवलंय, फ्रीडम देत नाहीयेत, एक्युरेसी परफेक्ट आहे, लेंथ त्यांना मेंटेन करतायत आणि सुजित आणि सद्दामच्या अगेन्स्ट एक चांगली स्ट्रॅटजी व्हेरी 11 बिरवाडी संघाकडनं बघायला मिळत आहे. पुढील चेंडू स्टेप आउट करत ओव्हर द बॉलर हेड, दॅट्स अ ब्युटिफुल शॉट. चार्ज घेतला त्याने, थोडसे डान्सिंग ग्राउंड विकेट आले आणि काय चेंडूला सिलेक्शन बघायला मिळते ओव्हर द बॉलर हेड, ब्युटिफुल अँड ह्यूज स्कोरन्स. यश दिसतंय. यस, चांगला मात्र यावेळेस निर्णय फलंदाज, जिथे मात्र जागेवर राहून फटके खेळण्याची संधी देत नव्हता गोलंदाज, थोडं मात्र लाईनला बिघडवला आणि अगदी टप्पा आपण बघू शकतात बॅटच्या खालून घेतला आणि त्यानंतर चौकार. काल देखील पाहायला मिळालं 2 ओव्हरमध्ये 9 असताना त्या संघाने 79 धावेपर्यंत मजल मारली आणि नंतर मॅच देखील विन केली. आजही मात्र सुरुवात थोडी खराब झाली जय हिंद खेरापाडा टीमची, परंतु हरकत नाही, अजूनही 4 ओव्हर आहेत. टेनिस बॉलमध्ये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 30-35 या धावा येताना आपण बघितल्यात. 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होत आहे. 15 धावा स्कोर कार्डवर, 1 गडी बाद. आता मात्र बघायला गेलं तर सद्दाम 2 बॉल खेळतोय आणि त्याचप्रमाणे सुजित कुळे चौकार खेचतोय एक पहिला. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा येतोय प्रीतम राऊत, मॅन फ्रॉम अकरपट्टी. प्रीतम राऊत सांगितलं थोडं कन्फ्युज होणार, कारण की काशा या नावाने जास्त फेमस आपल्याला पाहायला मिळतोय. अजित सर, आजचा दिवस चांगला मात्र वातावरण आहे, काल खूप वारा होता. ऍटमॉस्फिअर खूप चांगला आहे आणि अनुभवी गोलंदाज आहेत प्रीतम. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळलेलं आहे, आक्रमक बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि एक लेजंड खेळाडू आपण बघतायत, चांगलं षटक ज्याने हाताळलंय गोलंदाजी करताना. संघनायकानं मात्र पुनश्च त्यांना वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 3रं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय. समोर सद्दाम आहेत, सद्दामकडे भरपूर क्षमता आहे, आक्रमकता ही त्यांची ओळख आहे. बघूया, एका बाजूने अनुभव आणि एका बाजूने युवा खेळाडू मधला बॅटल इथे ऑन साइडला. आणि इथे आपण बघतात मिस टाइम शॉट खेळले गेले, डबल माइंडने शॉट आपल्याला बघायला मिळाला आणि इथून मात्र सद्दाम सुद्धा मागे परतताना. विकेट दुहेरी खेळताना आपल्याला बघायला मिळते. कधी कधी टायमिंग झालं तर चेंडू भरपूर लांब जातो, म्हणजे 100 मीटर वरती जाऊन पोहोचतो आणि कधी कधी बाउंड्री लाईन पार करताना दमछाक होते प्रीतम. दुसरा विकेट यावेळेस आपण बघू शकतात प्रीतमच्या खात्यामध्ये येत असताना, आणि हा विकेट देखील लॉंगॉनलाच सापडलाय. तेवढी ताकद नाही पाहायला मिळाली या फटक्यामध्ये, फक्त टाइम केलं होतं आणि लॉंगॉनला एक सोपा कॅच आपण पाहू शकतात. सद्दाम बॅक टू डगआउट. सकाळच्या सत्रामध्ये बॉडी तेवढी खुल्ली नसते आणि त्यामुळे आपण बघू शकतात इथे पहिली फिल्डिंग आहे ना, हे सर्व टीम सुरक्षित समजतात. नवीन बॅट्समन अक्षय घरत, मॅन फ्रॉम सरावली काका आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय दाखल झाला इथे. सुजित कुळे यांच्याकडे मोठी जिम्मेदारी वाढले, कारण 2 त्यांचे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झालेले आहेत आणि अक्षयच्या समवेत एक पार्टनरशिप बिल्ड करावी असं त्यांचा गेम प्लॅनिंग असणार आहे. एस्टनच्या मागे आपण गौरवला बघतो, याच गावातील सुपुत्र आहेत, भूमिपुत्र आहेत. ग्राउंडचा खूप अंदाज आहे आणि गौरवची ताकद बॅटिंग मध्ये खूप मोठी आहे. अनेक वर्ष आपण बघितलेलं आहे गौरवकडनं. एक टीम व्हेरी 11 बॅलन्सिंग बघायला मिळते. जय हिंद संघाकडे एक चांगली बॅटिंग लाईन, एक चांगली गोलंदाजी आहे. तर हा सामना एका चांगल्या झोन मध्येच बघायला मिळणार आहे प्रीतम. यस, समोर निकुंज राऊत, गौरव घरत, प्रीतम राऊत. यावेळी चांगला फटका इनफिल्डच्या वरून आहे. इथे थांबणं थोडं अवघड आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार, येतोय एक्स्ट्रा कव्हरला, देखना चौकार. अक्षयने खातं खोललंय 4 धावेने. निशांत वनमाळी देखील आहे. तुमच्याकडे 70+ धावा असणं खूप गरजेचं आहे. अगदी 4ने केलंय सुरुवात. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 19. आणि भूषण सर कडनं, भूषण कुमार सरांकडनं अक्षयसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. वाडा शॉट अक्षय, काही शॉट खेळतायत, चांगली बॅटिंग आहे. पहिला चेंडू भरपूर ऑप्शनच्या बाहेर होता, परंतु त्याला परफेक्ट टायमिंग करत चौकार घेतला आणि ती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रीतम, अक्षय यांचा जो पावित्र्य आहे किंवा त्यांचं गेम प्लॅनिंग आहे किंवा त्यांची जी नजर आहे, जी एकाग्रता आहे, ती मला तरी आता खूप चांगली वाटते. यस, या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळायला, कारण की केपीएल देखील याच मैदानावर होते. तो थोडा जास्त एक्सपिरियन्स आहे, परंतु समोर देखील एवढाच एक्सपिरियन्स खेळाडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खेळायचा होता मात्र अगदी गली रिजन मध्ये आणि चेंडू गेलाय मात्र कव्हरच्या ठिकाणी, मात्र पुढच्या टोकाला लागतो बॅटीला आणि 2 धावा येतात. आणि कालच्या रात्रीचा जर खेळ बघितला तर T20 मध्ये धावा किती बनवायचे हे प्रश्नचिन्ह आहे, कारण की 254 धावा बनवून देखील
सामना हा 7 धावांनी मात्र विन केला टीम इंडियाने. अगदी थरारक मॅच, म्हणजे एका मॅच मध्ये 500 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. वळूया आपण मॅच कडे. अक्षय खूप चांगली बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू प्रीतम. ओ क्लास 1 क्रिकेट, प्रत्येक चेंडूला रीड करतायत आणि प्रामुख्याने त्यांचं जे शॉट सिलेक्शन आहे ते चांगलं आहे. गोलंदाजाचा चेंडूला ते चांगलं रीड करताना धावसंख्या सिंगलने पुढे जाते. 24 वरती स्थिरावले. अक्षय आल्यानंतर स्कोर कार्ड वेगानं वाढतंय. थोडासा स्कोर ग्रोथ करताना आपण बघतायत. शॉर्ट सिलेक्शन मध्ये आत्मविश्वास आहे. बॅटला खूप चांगलं स्विंग करतायत. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळतात. एक जमेची बाजू मी म्हणेन की या ठिकाणी जय हिंद खैरापाडा संघाची की अक्षय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. आता सुजित कुळे स्ट्राईक वरती बघायला मिळतोय. प्रीतम आपल्या स्पेल मधला अंतिम चेंडू घेऊन दाखल होताना समोर सुजित आहेत. पुढील चेंडू ओ इनसाइड आउट. या वेळेला फटका थोडस रिस्क क्रॉस केली होती इथे आणि त्याचा बेनिफिट मिळाला होता फिल्डरला. तिथे होते दरम्यान धावसंख्या 2ने पुढे जाते आणि पोहोचते 26. दोन खेळाडूंमध्ये थोडी गफलत, निशांत वनमाळे आणि शाहीश ठाकूर. अगदी शाहीसचा कॅच आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु निशांत वनमाळी देखील थोडं जास्त धावून गेला आणि ठोकर होता राहिली. त्यामुळे मात्र चेंडूच्या खालपर्यंत पोहोचू शकला नाही शाहीश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 धावा अंकित करताना दोन्ही फलंदाज 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला 26 आहेत स्कोर कार्डवर. आता 3 ओव्हर आहेत. इथून 3 ओव्हर मध्ये 40 धावा शोधाव्या लागतील बॅटिंग टीमला. 40-45. कारण की आपण बघू शकतात इथे चांगल्या रीतीने बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईन कडे, कारण की टेनिस बॉल आहे. अगदी फेअर बॉल आहे, टणक बॉल आहे. बॅटच्या मधोमध आला तर षटकार देखील जातोय आणि खेळपट्टी अगदी चांगली आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येत आहे, जिथे मात्र साई सापडेश्वर सालवट टीम आपल्याला खेळताना दिसेल. आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल संचिता वॉरियर्स सरावली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेक मध्ये या टॉस केला जाईल. जाऊया मॅच कडे. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज शाहीश ठाकूर गोलंदाजी मार्कवर. अजित सर, नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय. नाही, अक्षयची बॅटिंग खूप चांगली आहे. 26 झालेले आहेत. इथून ड्रायव्हिंग सीटवरती येण्याचा मानस असेल. आपल्या गोलंदाजांना सायकलची ऍडव्हान्टेज देण्यासाठी एक धावा स्कोर कार्डवरती येणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने अक्षय खेळत आहे, सुजित कुळेकडे प्रचंड अनुभव आहे. सध्या खूप चांगला हंगाम गाजवतोय. तर साईशला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. धैर्य 11 बिरबाडी संघाकडनं आता जिम्मेदारी दिली एका युवा संघ गोलंदाजाकडे आणि ती समर्थपणे त्याने पार पाडली. जर इथून 3 षटकामध्ये 20-30 पर्यंत धावा दिल्या तर टार्गेट नजरेसमोर राहील. परंतु इथे इंटेंट, त्यांचा इम्पॅक्ट, त्यांचे डिझर्व करणारे मोठे शॉट आणि त्यांना जर फ्रीडम मिळालं तर ते धावा वाढू शकतायत. आणि धैर्य 11च्या अगेन्स्ट जय हिंद खैरापाडा संघाचा तो गेम प्लॅनिंग असेल की आम्हाला इथे धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांचं जे शॉर्ट सिलेक्शन आहे ते कसं आहे तेही बघावं लागेल. बघूया. साईश ठाकूर आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण अक्षयला बघतोय, ज्याच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. कॉन्फिडन्स लेवल खूप चांगली आहे. तर बॅटल रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या 3ऱ्या दिवसातील पहिल्या मॅच कडे आपण बघत आहोत. एक अप्रतिम अशी स्पर्धा, बोईसर प्रीमियर लीग, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि युवा खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा पण बोईसर प्रीमियर लीग बघतोय. आपण बघतायत डॉट बॉल. चांगला स्टार्ट आहे साईश कडनं. जेव्हा तुम्ही आज गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवर येतात प्रीतम, आणि पहिला निर्धाव चेंडू जेव्हा तुम्ही हाताळतात तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास आणि लय या दोन्ही गोष्टी मिळत असतात. यस, अगदी बघायला गेलं तर प्रत्येक खेळाडू गोलंदाजी म्हणा किंवा फलंदाजी म्हणा, स्टार्ट चांगली भेटली का खुश राहतो, कॉन्फिडन्स राहते. आणि तेच पाहायला भेटले. शाहीशने पहिला बॉल इथे मात्र डॉट फेकला आणि पुढच्या बॉलवर सिंगलच आलंय. थोडे प्रहार करावे लागतील, हात खोलावे लागतील सुजित खुळेला. इथे मात्र आपला ट्रेडमार्क क्लास दाखवावा लागेल, कारण की इकडे धावा झाल्यात 27 आणि तुमच्याकडे 16 बॉल राहिलेत. 16 बॉल मध्ये 40 हे जमवावे लागतील. 60+ तरी जावं लागेल. पुढील चेंडू थोडासा वेट करून चेंडू हाताळला गेलाय. गौरव डायरेक्ट हिट. काय जबरदस्त हिट बघायला मिळतो. चाणाक्ष पण आहे. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही सतर्क राहावं.
हा याच्या मागचा हेतू आहे. आणि गौरवने सांगितलंय जर तुम्ही काय दुर्लक्ष केलं, थोडेसे लेझी राहिलात, तर मात्र तुम्हाला बॅक टू द डगआउट जावं लागणार आहे. परंतु साईश यांची गोलंदाजीचं कौतुक होईल. त्यांनी बघितलं की सुजित थोडेसे शपलून ऑन साईडला खेळण्याचा पावित्र्य आहे. थोडासा चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला. फिंगर हलकेसे रोल केले आणि डॉट बॉल आलाय. अडचणीत आहे संघ. गोलंदाज हवी दिसत, परंतु या वेळेस थोडं मात्र आपण बघू शकतात स्लोवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने. थँक्यू व्हेरी मच सांगितलं. जिथे फुलटस बॉल, बोनस बॉल आणि त्याला फेकून दिलं स्पेल एक ठिकाणी षटकार. पहिला षटकार मला तर येतो या इनिंगचा आणि या मॅचचा. धावेचा विचार केला, धावा झाल्या आहेत 33 स्कोर कार्डवर. 3 बॉल झालेत, एक षटकार आलाय. अजूनही येणारे 15 बॉल बाकी आहेत. 4 बॉल झालेत, माफ करा. 14 बॉलचा खेळ बाकी. पुढील चेंडू. हो, याही वेळेला शॉर्ट टर्म बॉल. हो, काय कॅच कॅरी केलाय. तिथे शतरक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. अक्षय अक्षय आरेकर टायगर या नावाने प्रसिद्ध असा खेळाडू आहे. जबरदस्त कॅच घेतलाय आणि डेंजरस मॅन सुजितला जावं लागतंय बॅक टू द डगआउट. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चिन्मय. ऑडिटर बॅटर म्हणून ह्याही फलंदाजाची चर्चा आहे. गेम चेंजर खेळाडू म्हणून अनेक स्पर्धा याही फलंदाजाने गाजवलेल्या आहेत. आज आपल्या नावाला 4 चांद लावण्याची एक दुर्मिळ संधी त्याच्याकडे आहे, कारण डेथ ओव्हर मध्ये तो दाखल झालाय. आणि अक्षयांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. ऑल थ्रू जबरदस्त बघायला मिळाला. सुंदर कॅच कॅरी केला आणि डेंजरस मॅन सुजित कुळेला मात्र पाठवलंय बॅक टू द डगआउट. त्याची जागा घेण्यासाठी येत आहेत चिन्मय तरे. न्यूमॅन, मॅन फ्रॉम उमरोळी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण बघतायत. आक्रमकता ही ज्याच्याकडे भरपूर प्रमाणात बघायला मिळते. आणि इथून जर चिन्मय तरे आपला क्लास दाखवत आहेत तर जय हिंद खैरापाडा संघाला एक समयची बाजू राहणार आहे. परंतु साईची जी लेंथ लाईन मेंटेन केले तीही काबिली तारीफ बघायला मिळते. यस, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग देखील आपण बघू शकतात. अगदी अक्षय आरेकर, टायगर आपल्याला पाहायला मिळाला कॅच करताना. एक चांगली बॅलन्सिंग टीम बनवलेली आहे, जिथे मात्र विनोदजी घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत संघ मालक. आणि एक चांगला संघ आपण बघू शकतात ज्यामध्ये मात्र चांगले क्वालिटी खेळाडू आहेत. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 34 स्कोर कार्डवर विनोद पाटील संघ मालक आपण पाहू शकतात. आणि बिरवाडी संघ धैर्य 11 4 ओव्हर नंतर खुश असेल. 8.50 ची सरासरी टेनिस बॉलला एवढी जास्त नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही खुश होऊन चालणार नाही. तुमचं जे मोमेंटम आहे तुम्हाला पुढे घेऊन जावं लागतं. इथून जर 2 षटकं चांगली आली, दोन्ही हार्ड हिटर बॅटर आहेत. जैन खैरापाडा संघ शर्थीचे प्रयत्न करणार इज नो डाऊट. आपला जो क्लास आहे, आपली जी गुणवत्ता आहे ती दाखवायची आहे 2 षटकामध्ये. हा त्यांचा गेम प्लॅनिंग असेल. आणि दुसऱ्या बाजूने धैर्य 11 बिरबाडी संघाचा गेम प्लॅनिंग असेल. जे तुम्ही प्रेशर कन्वर्ट केलंय ते कन्सॉलिडेट करण्यासाठी तुमच्याकडे पुढचं पाऊल काय आहे, याच्यामधलं जे बॅटल आहे, द्वंद्व आहे, कश्मकश आहे, ते मात्र बघण्यासाठी ते तमाम क्रीडा रसिक उत्सुक झालेले आहेत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च आम्ही बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय वेलकम वेलकम अँड वेलकम. 34 34 धावा. निकुंज गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण चिन्मयला बघतोय. पुढील चेंडू. चेंज ऑफ द पेस, गतीला परिवर्तन केले. व्हेरिएशन सातत्याने बघायला मिळत आहे. क्रिकेटची आधुनिकतामध्ये गोलंदाज स्वतःला बचावात्मक भूमिकाकडे कसं घेऊन जाणार, तर त्याने चेंज ऑफ द पेस हा चेंडू चूज केलाय. आणि त्यानंतर मात्र तीच लेंथ इन लाईन जेव्हा जेव्हा बघायला मिळते तेव्हा फलंदाजाची ताकद विभाजित करतात. यस, चांगला बॉल आहे. नेक्स्ट बॉल. चिन्मय तरे अवैध बॉडी, खूप दूरवरून खेळलेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काय जज करतोय, ही क्वालिटी आहे ना, त्यामुळे आपण बघू शकतात आग्री प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला खेळताना दिसतो. म्हणजे शहीश ठाकूर एक चांगला अप्रतिम खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अगदी आपण बघू शकतात उच्च कोटीचं पाहायला मिळते. सध्या तरी बिरवाडी संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉलवर चिन्मय तरे बॅक टू डगआउट. न्यूमॅन किरण पांगरे येतात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला प्रीतम. आणि दुसऱ्या चेंडूवरती थोडासा फिंगर रोल केले, कट केला, टर्न इन बाउन्स, या 2 गोष्टी बघायला मिळाल्या. त्याच्यामुळे दुहेरी मनस्थितीमध्ये होते फलंदाज चिन्मय.
जर ते ऑफ साईडला खेळले असते ऑन दी टॉस तर धावा आल्या असत्या, परंतु ऑन साईडला खेळण्याचा त्यांचा पावित्र्य आणि चेंडू थोडासा राईट झाल्यानंतर झेलमध्ये कन्वर्ट झालाय. किरण पांगरे हे भरपूर आक्रमक फलंदाज आहेत. किरण एक चांगलं मॅनेजमेंटही त्यांच्याकडे नेहमी आपण बघत असतात. तेच बॅटिंगसाठी आलेले आहेत. इथून मात्र संघाची धुरा 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 34 वरती स्कोर सेव्ह ऑन आहे. विकेट जात आहेत. संकट काळामध्ये मात्र 38 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी किरण आल्या आपला इरादा स्पष्ट करताना ट्रेडमार्क दाखवत आहेत. किरण पुढील चेंडू हो याही वेळेला चांगला चेंडू मिड विकेटला एक्झिक्यूट करतायत. सिंगल परिपूर्ण होईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 39 वरती पोहोचले. 39 नक्कीच एक खुशखबर आहे. प्रीतम आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. यस, याच मैदानावर एप्रिल महिन्यामध्ये तीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. सरकार चषक 1 लाखाची स्पर्धा नाईट स्पर्धा असणार. त्यानंतर कुणबी प्रीमियर लीग ही देखील नाईट स्पर्धा असेल आणि पालघर तालुका प्रीमियर लीग PTPL देखील आपल्याला पाहायला मिळणार. कमिंग सून आहे एप्रिल महिन्यामध्ये. त्या 3 स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. नाईट स्पर्धा असतील. आपण पाहू शकतात यावेळेस मात्र सुपर गोलंदाजी. अगदी फलंदाजाला काही समजत नाही अशा रीतीचा हा चेंडू हाताळला. टप्पा पडल्यावर बाहेर जाताना ज्यावेळेस लेग कटर गोलंदाजी निकुंज राऊत मॅन फ्रॉम बिरवाडी सुपर कामगिरी. चांगला चेंडू हाताळताना समोर अक्षय टॉस टाकलाय. चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. चुकीला माफी नाही आहे. पहिले चेंडू त्याने बघितले फिंगर रोल केले होते. थोडेसे कट करत होते. इथे मात्र हलकासा ओव्हरपिच आणि अक्षय ओव्हरपिच जबरदस्त खेळताना ठोकतोय एक तगडा षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 45 वरती पोहोचले. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण वळणार आहोत. साई सापडेश्वर सालबर्ट विपक्ष संचेता वॉरियर्स सरावली या 2 संघामधला टॉस होणार आहे. बोथ टीम कॅप्टन आपण या टॉस साठी 45 धाबा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अक्षय चांगली बॅटिंग करताना आपण बघतोय आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर बघायचं आहे. कुठल्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. किरणच्या बॅटमधनं एक चौकार, अक्षयच्या बॅटमधनं चौकार षटकार आलेला आहे. मोक्याच्या क्षणी अक्षय जिम्मेदारी आपल्या समर्थपणे खांद्यावरती घेत संघाची धुरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. स्कोर थोडासा पुशअप करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि अंतिम षटकामध्ये ते भरपूर महत्वाचं राहणार आहे की तुम्ही जे कंट्रोल ठेवले स्कोरवरती, जे धाव्यावरती आहे कंट्रोल पूर्णतः, ते इथे मात्र मोठ्या शॉटमध्ये कन्वर्ट होणार नाही. यासाठी गोलंदाज जे डेथ ओव्हरमध्ये येतील त्याच्याकडे मोठी जिम्मेदारी आहे. ते एका बाजूने किरण आहे ज्यांनी आपला ट्रेडमार्क दाखवलाय. मोठ्या शॉटकडे ते नक्कीच जातील अंतिम षटकामध्ये. थोडं फास्ट बी फास्ट. 25 मिनिटं 5 ओव्हर आणि पुढचे ओव्हर देखील 5 मिनिटात. हे देखील लक्षात घ्या. ऑर्गनायझर टीम आमचे विपुल दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या रात्रीमध्ये त्यांनी वानखडे स्टेडियमवर एक जबरदस्त मॅचचा आनंद घेतला आणि खऱ्या अर्थाने पैसा वसूल आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यावर बाउन्स पाहायला मिळाला. अगदी किरण पांगरे यांना मात्र खांद्याला चेंडू लागतोय आणि लेग बायचा इशारा. एक धाव्याने स्कोरबोर्ड 46. अजित सर 5 बॉल आहेत. 2 मोठी हिट आणावे लागतील. नक्कीच, कारण अक्षयने खेळ खूप चांगला खेळाय. आता इथून मात्र जर आपण बघितलं त्याची जिम्मेदारी वाढलेली आहे. पुढील चेंडू हो यावेळेला इन्साड लॉक केलाय पूर्णतः. खोदून काढण्याचा प्रयत्न आहे चेंडू.
परंतु तेवढ्या ताकदीचा झेल अक्षयांचा प्रयत्न खूप चांगला होता आणि झेलमध्ये कन्वर्ट झालाय. तेरी 11 बिरवाडी संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येक जण आपली जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने हँडल करत आहेत. नवीनचे गोल प्रथमेश पामाळे. मुरळीचं आता नाव आल्यावर कळलं, परंतु गॉगल आणि कॅप घातल्यामुळे इथून समजत नाहीये. मनीष पाठक नवीन बॅट्समन. यस, आपण जाऊया अजित सरांकडे. अजित सर, विकेट आलाय, 4 बॉल आहेत, नवीन बॅट्समन. मनीष येत आहेत. स्कोर थांबलाय पूर्णतः 46 वर. इथून मात्र मनीष मनातली इच्छा बॅटिंगद्वारे धावेमध्ये कन्वर्ट करतील का हेही बघावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज आपण बघतायत चेतन कडनं. चेंडू क्रमांक 3. चेंडूला फिरवतायत, रोल करतायत. सकाळच्या सत्रामध्ये चेतनने विकेटच्या थोड्याशा बाजूने केलेली प्रॅक्टिस ही चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवत आहेत. सकाळी आल्यानंतर त्याने प्रॅक्टिस केली होती. तारापूर गावाला बिलॉंग करणार आपण बघताय चेतन. ओ, याही वेळेला फुल टॉस थोडासा होता. धावसंख्या 22च्या रूपाने पुढे जाईल, पोहोचते ती 47 वर. 2 गो आणि इथून एखादा मोठा शॉट येणं गरजेचं आहे. कमीत कमीत 50+. 2 बॉल प्रतिम हाताळलेत. आल्या आल्या या फलंदाजाला बीट केलंय. शेवटचे 2 बॉल आहेत, आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्यात 2. काही गोलंदाजी होत असताना तारापूर गावचा गोलंदाज या वेळेस आपण पाहू शकतात. या वेळेस शॉट बॉल होता, अपुलचा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउंस चेंडू अडवलाय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि काय होतंय, दुसऱ्या धावेसाठी इकडे रन आउट. विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज किरण पागरेला परतावं लागेल. शेवटच्या बॉलसाठी नवीन बॅट्समन येईल. नेक्स्ट मॅच, यस, आपण बघू शकतात साई सापडेश्वर सालवड टीमचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. सरावली संघ, संचिता वॉरियर्स सरावली. कॅप्टनला पाठवा. नवीन बॅट्समन आकाश मैदानाच्या आतमध्ये येत असताना. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला आणि आकाशचा फटका 2 धावा मात्र इकडे जमा करत असताना. आणि पहिल्या इनिंग नंतर इकडे मात्र खुश असतील धेर 11 बिरवाडी, जिथे मात्र आपण पाहू शकतात एकूण 50 धावेवर स्कोरबोर्ड आणि 50 धावा झाल्यात आणि 51 धावेचं टार्गेट इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. जाऊया टॉसकडे. एक बाजूला संचिता वॉरियर्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला साई सापडेश्वर सालवड संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला या दोन्ही संघ संचिता वॉरियर सरावली. चला या अगोदरच म्हटलं की इनिंग टॉस करायचे साई सापडेश्वरचे नवोदित कर्णधार बघायला मिळेल. एक अतिशय उच्च दर्जाचं गाव, अफलातून क्रिकेटर. त्याने मागे 3 वर्षापासून चर्चेचा विषय ठेवला आणि यावर्षी लेदर क्रिकेटची टुर्नामेंट जिंकण्याचा एक पराक्रम 25 वर्षानंतर तुम्हाला बघायला मिळाला सारोड गावामध्ये. असं मला वाटतं आमचे सुहास दादा येत आहेत. अंडर 14 सांगितलं का त्याच्यापेक्षा लहान, अबाव 40 सांगितलं का त्याच्यापेक्षा तरुण. काय काय म्हणा खेळाडूविषयी. 1 वर्षाचा तंदुरुस्त झाल्यानंतर यावर्षी बाकी खूप मोठा विषय चर्चेचा ठरलाय. गतवर्षी कसं इंजोर्ड मध्ये काढलं, बघता बघता वाटत की पुन्हा जाऊ की नको जाऊ. मग घरादाराचं लक्ष असायचं, आमच्या वहिनीचं लक्ष असायचं, गावकऱ्यांचं देखील लक्ष की दादा 1 वर्ष थांबा, आपल्याला अजून काही खेळायचं आहे. आज खऱ्या अर्थाने त्याचे मोठे सपोर्ट देखील तुम्हाला बघायला मिळतात. मी विनंती करतोय यस संचिता वर सरावली या साई सापडेश्वर संघाचे कर्णधार आले. त्याला या इनिंग ब्रेकवर टॉस करायचं आहे. कोण आहे कर्णधार आपले? विकी कॅप्टन आहे का? ओके, यस, मी ऑनर आहात विकी कॅप्टन. या या विकी.
आता मला वाटतं 7 ते 8 खेळाडू संचिता वॉरियर संघामध्ये तुम्हाला नांदगावचे बघायला मिळतील. बघूया आज कशा पद्धतीने खेळतात. पहिला दिवस बसलेत, पहिला दिवस गाजवला. या दोन्ही कॅप्टनकडे आलेत. टॉस जिंकलाय. साई साई सापळेश्वर सारोड काय घेणार? क्षेत्रक्षण कशासाठी घेणार? पहिल्या इनिंग मध्ये बघू बॉल ट्रॅव्हलिंग पिचचा अनुभव ग्राउंडचा अनुभव. आतापर्यंत चेसेबल एका देखील मॅच मध्ये झाली. काल देखील चेसेबल झाले नाहीत. तुमच्या गावातील 5-6 जण एकत्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणते खेळाडू आहेत? आहे पेस आहे चांगले प्लेअर आहे. ओके, वैभव आणि रुपेश आहेत. थँक्यू सो मच. जाऊ नका. विकी, मॅचचा ऍटमॉस्फिअर तुम्ही पूर्ण बघितलाय. ग्राउंडचा ऍटमॉस्फिअर वातावरणाशी निगडीत झालं. पहिल्या दिवशी तुम्ही राहिला, संपूर्ण दिवस मॅच बघितलं. विकेट कशी चालते, कुठे धावा कशा निघतात, चेसेबल होतात की नाही होत. पण तुमचा मनसुबा किती धावा करण्याचा असणार? त्यामध्ये सुहास दादा व्यतिरिक्त कोणते तुम्ही स्वतः त्या व्यतिरिक्त कोणते कोणते खेळाडू आहेत? मन आहे भारत आहे ओके, म्हणजे 6 ते 7 खूप चांगले आहेत. मन म्हटलं की डावखुरा गोलंदाज ज्याने अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी हाताळल्या, चांगली बॅटिंग करण्याचं काम केलंय. ऑल दी बेस्ट. जाऊया. एका साईड तुम्हाला बघायला मिळतं सरावली संघ आणि एका साईडला बघायला मिळतं साई सापळेश्वर. टॉस विन साईड सापळेश्वर आणि प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. ऐकूया इथे नंतर बाकी पुढच्या मॅच मध्ये मी स्वतः बसतोय तिथपर्यंत ऐकूया 2 गोड आवाज. एका साईडला अजित पाटील आणि एका साईडला आमचे बघायला प्रीतम घरत. दरम्यान सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येतोय महाराष्ट्राचा एक बुलंदाबाज आणि एक उत्कृष्ट असे समालोचक माननीय दीपकजी संके सरांचं आम्ही करतोय वेलकम. वेलकम दीपकजी, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू अजित. अतिशय सुंदर ऍटमॉस्फिअर क्रिकेटसाठी तुम्हाला ते अनुकूल वातावरण असायला पाहिजे. ते बेटेगावच्या मैदानावर बघायला मिळते. चोहो बाजूने हिरवगार मैदान संपूर्ण राहून आणि जिकडे तिकडे हिरवळ बघायला मिळते. बघा ह्या ट्रॉफ्या आणल्यात तशा पद्धतीचं. आणि कालच्या दिवसापासून बघितलं आतापर्यंत चेसेबल एक देखील इनिंग नाही की धावा चेसेस केला. तुम्ही पाठलाग करताना बघूया. इथे जरी तुम्हाला 51 धावांचं आव्हान असलं ते देखील खूप मोठं आव्हान आहे. कारण हे मैदान म्हटलं तर चोहो बाजू चांगल्यापर्यंत बघितलं. आतापर्यंत विकेटला साथ देणारं, गोलंदाजाला सहकार्य करणारं असं विकेट तुम्ही बघायला मिळालं. अजित काय म्हणाला? सर्वात लो धावसंख्या आहे. आतापर्यंत 60 लो होती. इथे जर बघितलं तुम्हाला 51 धावा ही लो स्कोरिंग बघायला मिळते. नेहमी आपण दीपकजी बघत असतो की लो स्कोरच्या मॅचेस जास्त टफ होतात आणि त्यासाठी तुम्हाला पॉवर प्ले मध्ये पूर्णतः एफर्ट्स लावावे लागतात. इथे बेटेगावचा सुपुत्र भूमिपुत्र आपल्याला गौरव बघायला मिळतो नॉनस्ट्राईकिंगकडे, तर स्ट्राईक वरती बॅटर आहेत निशांत वनमाली, निशू स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजाकडे प्रचंड ताकद आहे, परंतु आपण नेहमी म्हणत असतो की तुम्हाला नव्याने प्रारंभ करावा लागतो. नवीन गोलंदाज, नवीन विकेट, नवीन स्टार्ट, सर्व काही नवीन असतं आणि जेव्हा तुम्ही चांगली स्टार्ट करतात तेव्हा टार्गेट चेस होतं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय अक्षयला. अक्षय सरावली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाज आपण बघतायत. आज पहिल्या षटकावरती जर गोलंदाजांना मोमेंटम मिळवलं तर 51 धावा बनवताना एक चांगला टफ फाईट बघायला मिळेल दीपकची. निश्चितच 2 षटकामध्ये पॉवर प्ले गडी बसते, कमी धावते, चेंडू कट केला. हा हा काय जबरदस्त बॅकफुटला गेला. अप्रतिम ड्राईव्ह तुम्हाला पॉईंटच्या रिझल्टला बघायला मिळते. कव्हर पॉईंटच्या रिझल्टला इथे बाकी चौकार जबरदस्त बॅटिंग म्हणून तुम्हाला बघायला मिळेल. हा त्याचा विचार केला ना, उमरोळीचा एक ग्रेट बॅटर म्हणून बघितला. गत वर्षी आपण नाईट मॅच बघितली, त्याची उमरोळ प्रीमियर लीग बघितली. सातत्यपूर्ण चांगला धावा करण्याचं काम या फलंदाजाने केलंय. आणि अक्षय जर म्हटला तर एक चांगला उभवता ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सरावली थेट करून आपण बघितलं. पुण्याच्या षटकाला पुढचा चेंडू, ओ जबरदस्त ड्राईव्ह, खूप चांगला क्षेत्ररक्षण, क्लास, अफलातून. आणि ही गरज आहे. तुमच्याकडे धावा कमी आहेत. पहिल्या चेंडू 4 धावा गेल्यात आणि 51 धावा तुम्ही रोखायचं. तुम्हाला क्षेत्ररक्षण हा उच्च दर्जाचा करावं लागेल. जास्तीत जास्त दबाव देऊन मेंडेटरी पॉवर मध्ये कमी धावा देऊन तुम्हाला गडी बाद करावे लागतील. तेव्हा तुम्ही हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू शकताय. चांगलं शॉर्ट सिलेक्शन, तेवढ्याच ताकदीचं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र ओव्हर द बॉलर हिट, नो चान्स. एनी फिल्डर चार्ज घेतलाय आणि येतोय चौकार.
3 चेंडू 8 धावा आपल्याला बघायला मिळतात. निशांत, निशू, मुरली गावाने पालघर तालुक्याला अनेक दिग्गज खेळाडू दिलेले आहेत. निशांत आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रथमेश आपल्याला बघायला मिळतोय. पीपी बघतोय. कल्पेश मडवी आपण बघतोय. अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. चिन्मय तरी आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू सच्चाय, निशांत असे अनेक दिग्गज खेळाडू आपण बघतायत उमरोळी गावातून. आणि गोड आवाज संतोषजी पाटील यांनाही कोण विसरेल. निश्चितच आमचे आपले परम मित्र आहेत. एक गोड स्वभावाचा, माणसाला प्रेमाने आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट आदर देणारा ह्या खेळाडूंचं मी कौतुक आहे. आरपीएल मध्ये देखील भरमसाठ धावा काढण्यात रोहित संघासाठी खेळताना चिंचणीच्या मैदानावर गुरुदास प्रीमियर हे देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना या खेळाडूला आपण बघितलं आणि सातत्यपूर्ण आपल्या नावाचा दबदबा बॅटिंगच्या माध्यमातून निर्माण केलाय आणि तेच काम आज तो करताना तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी तुम्हाला 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कमीत कमी धावा खूप जास्तीत जास्त गडी बाद करावं लागतील तेव्हा तुम्ही सामना येऊ शकतात. आतापर्यंत चेसेबल म्हणजे एकाच टीमने चेस करताना विजय संपादन केला. कदाचित पहिला संघ आम्हाला बघायला मिळेल का पुन्हा अक्षय मार्गस्थ होतात. पुढचा चेंडू फुलटा चेंडू फ्लो केलाय. इथे बाकी मिड विकेटच्या दिशेला झेल होईल का नाही. चेंडू पण पोहोचले नाही पण क्षेत्रक्षण बघायला मिळाला. इथे बघायला मिळतात 2 धावा. मला वाटतं अशा वेळेस ना आपण धावापेक्षा अफड करायला पाहिजे, विकेट बाद करायला पाहिजे. 99% चान्स होता पण खेळाडू ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू पासून दूर राहिला आणि इथे बाकी 2 धावा बघायला मिळतात. सच्च्या नावाने परिचित असणारा खेळाडू आपण बघत असाल. खरोखर चांगली बॅटिंग त्याच्याकडून देखील होत असते. इथे बाकी 2 धावांचा विचार केला धावसंख्या होती ती 10. खूप चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळालाय. पुढच्या आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी चेंडू पडण्यात थोडासा खाली जातो. ड्राईव्ह केला गेला पण चेंडू जातो सरळ बॉलरकडे. तर मी जर म्हणेल ना 10 धावा ह्या मेंढ्यातील पॉवर प्ले मध्ये चांगलं षटक आहे. 9 ते 10 धावा निघू शकतात. तर खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात केली पण विकेट काढावे लागतील आणि निश्चितच विचार जर केला तर तुम्हाला 10 धावा बिनबाद चांगली सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार आणि त्यानंतर 5 मध्ये 6 धावा ही गोलंदाजाची कमबॅकिंग आहे. स्टार्ट चांगला केला होता निशूने, निशांत मनमालीने, परंतु कमबॅकिंग केले आपण बघतायत अक्षयनं ही वाखणण्याजोगी आपल्याला बघायला मिळत आहे. थोडीशी टीम मिटिंग बघायला मिळते. 51चं टार्गेट समोर सेट आहे. उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला सच्चा याच्याकडनं बघायला मिळाली. खूप चांगले फिल्डिंग, 3 धावा सेव्ह केल्या त्याने आणि गोलंदाजी ट्रॅकवर त्यालाच आमंत्रित केले. जयेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, एक उर्फ सच्चा या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आपण बघतोय. जयेश एक उत्कृष्ट बॅटर आहेत, ऑलराऊंडर आहेत, परंतु इथे जिम्मेदारी पॉवर प्ले मध्ये दिले. समोर गौरव आहेत. 51 धावांचं टार्गेट असताना पहिलं षटक 10 धावांचं राहिलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दुसऱ्या षटकामध्ये किती धावा हा एक स्ट्रॅटेजी बघायला मिळणार आहे. बिल्डिंग खूप चांगली सजवले. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू बघायला मिळतात. डीप स्वीपर कव्हर्सला एक लॉंग ऑन आणि दुसरा मिड विकेट. 38 सर्कल मध्ये जर आपण बघितलं फाईन एक लेग गली आहे, एक शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट लेग बघायला मिळतोय, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे आणि शॉर्ट मिड ऑफ सुद्धा बघायला मिळतोय. गौरव आक्रमक बॅटर म्हणून ज्याची ख्याती अनेक वर्ष या फलंदाजांनी गाजवलेली आहेत, तोच गौरव आपल्याला बघायला मिळतोय. जयेश पाटीलच्या अगेन्स्ट पुढील चेंडूला सामोरे जातील. ते लॉफ केला. मिस टाइम शॉट. येस नो टेकन. चिन्मय तरेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावताना पहिला धक्का लागतोय. धैर्य 11 बिरबाडी संघाला. मिस्टर गौरव OUT आउट गॉन डिझे. निश्चितच मी तुम्हाला म्हटलं होतं ना की इथे तुम्हाला गडी बाद करावे लागतील पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. जरी तुम्ही 15-16 धावा दिल्या आणि 2-3 गडी बाद केले तरी सामन्यावर तुम्ही वर्चस्व गाजू शकता. कारण गरज आहे सुरुवातीच्या 2 षटकामध्ये मॅन्डेटरी कमी धावा द्यायच्या आणि गडी बाद करण्याचा. पण तिथं निशांत वरमाळी सारखा एक क्रॅकर बॅट्समन आहे. निशांत वरमाळीची बॅटिंग आहे ना ही फ्लो मध्ये धावते. म्हणजे पाण्याचा धबधबावर जसं उंचारून पाणी पडतो सतत वाहत असतो तसं जे बॅटिंग मध्ये आहे ना धावा सतत निघत असतात. तसा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आता बाकी नवीन बॅटर आहे तो मित्रांनो 12वा खेळाडू पाठवा ना. तुमची नावच माहिती आहे. कालच्या पासून आम्ही प्रत्येकाला आवाहन करतोय. साईश ठाकूर नावाचा एक अपकमिंग यंग टॅलेंट खरोखर एक चांगला अष्टपैलू खेळून आपण बघितलाय. खूप मोठी क्षमता आहे बॅटिंग आहे त्याच्याकडे आणि ओव्हरऑल जो विचार केला ना तर खऱ्या अर्थाने खूप चांगला क्रिकेट इकडे तुम्हाला बघायला मिळते. उन्हाळा सुरू झालाय, पालवी झाडाला फुटलाय आणि होळी गेली की असं म्हणतात की कडक उन्हाळा चालू होतो. पण दुपारच्या सत्रामध्ये जे वारे वाहतात ना त्याचे आपले वेधशाळा देखील हैराण झाले की कशी वारे निघतात. मला वाटते आखाती देशामध्ये युद्ध होतात त्याचे परिणाम बाकी इथे तुम्हाला पश्चिमेच्या समुद्राचे धरून जोरदार वारे वाहताना आपण बघत आहात.
बघूया व्हेरी फर्स्ट बॉलला सच्चा विकेट घेत आहेत न्यू बॅटर साईश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 51 टार्गेट आहे. राईट मोर द विकेट. गोलंदाज तयार. पुढील चेंडू. हो चांगला कट केलाय आणि तिथे जबरदस्त आहे पण आपल्याला बघायला मिळते नॉनसाईकिनकडे चेंडू फेकला गेलाय. पंच या ठिकाणी आपण बघतायत TRS घेतला गेलाय, पाठवलाय वॉर रूम मध्ये. च्युत सर तिथे उपस्थित आहेत. चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. आपल्या क्रीज मध्ये पोहोचले आहेत की नाही फलंदाज. साईज चांगला गॅदर केला चेंडू, चांगला कलेक्शन आणि तदनंतर मात्र पंचाचा डिसिजन येतोय. OUT आउट. दुसरा धक्का या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग, तेवढाच ताकदीचा थ्रो, चांगली गॅदरिंग आणि तदनंतर चांगलं कलेक्शन. साईश माघारी परततोय. दुसरा धक्का इथे बघायला मिळतोय. न्यू बॅटर प्रीतम. इथं मैदानाच्या आतमध्ये येताना एक अनुभवी खेळाडू आहे जे निशांच्या समवेत एक चांगली इनिंग खेळावी लागेल. अन्यथा 51 धावा जसं सरांनी सांगितलंय की ते एक चेस धावा कमी होत आहेत. टार्गेटचा पिछा करताना अनेक खेळाडूंना दमछाक होते. बोईसर विभागातील तारे सितारे आपण बघतायत पूर्णतः थकून जात आहेत की टार्गेट चेस करण्यासाठी. आणि इथून जर जयेश पाटीलची जी लेंथ इन लाईन मेंटेन केले, 2 विकेट त्यांनी बघायला मिळत आहेत आणि हे जर षटक असं संपलं तर 51 धावा थोड्याशा चढ वाटू लागतील. निश्चितच. पण मी परंतु खरोखर तुम्हाला विचार करतो की 12वा खेळाडू का सांगतो ज्याने रनआउट केलं, चांगलं फिल्डिंग केलं, त्याचं आम्हाला वर्णनच करता आलेलं नाहीये. हा आपण बघणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये इथे एक मोठी सद्गृप सरकार आयोजित 1 लाखाची नाईट मॅच, त्यानंतर कुणबी समाईची नाईट मॅच आणि त्यानंतर तुम्हाला पालघर प्रीमियर लीग या 3 नाईट मॅच एप्रिल महिन्यात याच मैदानावर तुम्हाला म्हणजे क्रिकेटचा महासंग्राम हा तुम्हाला राजे छत्रपती संभाजीराजे मैदान या मैदानावर तुम्हाला बघायला मिळेल. तर प्रत्येकानं आतापासूनच आपल्या सुट्ट्या बघा, कशा पद्धतीने सुट्टी घ्यायची, कसं बघायचं. कारण सुट्टी संपून पावसाळ्यामध्ये सुट्ट्या संपवण्यापेक्षा या मैदानात आनंद घ्या. कारण इथे येणं आणि या मैदानावर मॅच बघणे स्वप्नात जसे तुम्ही वानखडेवर काल जाऊन मॅच बघितलं तशा पद्धतीचं लुक इकडे बघायला मिळतोय. आणि दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं जाईल की पालघर जिल्ह्याचं आकर्षणाचं केंद्रबिंदू एप्रिल महिना हे मैदान ठरणार आहे. बघूया 3 मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर जयेश. हो याही वेळेला भरपूर लांब ठेवतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे. थोडंसं प्रभावित केलंय जयेश पाटीलनं. सलग 3 डॉट बॉल. आता 9 चेंडू मध्ये 10 झालेले आहेत. 36 मध्ये 51 बनवायच्या होत्या, परंतु मॅच आता थोडस कठीण बनण्याकडे जाते असं दीपकजी मला वाटत आहे. 27 चेंडूवर 41 धावा, जबरदस्त कॉम्बॅक केलाय. सुरुवातीपासून झोकून ठेवला आणि म्हटलं की क्लास आहे, दर्जा आहे. दोन्ही संघ तेवढ्याच तुल्य बैल बघायला. पुण्याच्या आपल्या षटकाला पुढचा चेंडू मोठा फटका हवेमध्ये फसला. इथे बाकी बघूया खेळाडू पोहोचेल का. मिड विकेटचा खेळाडू गेला. खेळाडूच्या पाठीमागे गुड कॅच, जबरदस्त कॅच पकडलाय आणि हा खेळाडू बघायला मिळतोय तो सद्दाम. खैरा फाटक मध्ये नेहमीच चर्चेचा विषय असणारा, आपल्या तोंडाने कमी बोलताना तोंडाचं कार्य कायम चालू ठेवत असणारा हा खेळाडू तुम्हाला बघितलाय. सद्दाम खऱ्या अर्थाने डावखोरा फलंदाज बघायला मिळतोय. जबरदस्त रिव्हर्स स्वीप खेळणारा. पण निश्चितच क्रिकेटच्या विषयामध्ये कुठेही बसा नेहमी त्याचं बोलगिरी चालू असते, कधी थकत नाही. आम्ही विचारतो की तोंड तरी कोणी बनवलं. यंत्र देखील थकतात, मेंटेनन्स होतात, पण त्याचा बोलणं कधी थांबत नाही. क्रिकेटवर अभिजात प्रेम करणारा, मग मॅच त्याची असो किंवा दुसऱ्याची असो, पण संपूर्ण सकाळपासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत मॅच बघणारा सद्दाम क्रिकेटसाठी जीवन जगतोय. आणि इथे मी तुम्हाला म्हटलं होतं ना 2 षटकामध्ये तुम्हाला मॅचचं चित्र बघायला मिळेल. आता अक्षरशः जर बघायला मिळालं तर समोरचा संघ बॅकफुटला गेलाय. कारण मेंढ्यातील पॉवर मध्ये तुम्ही धावा किती काढल्यात तर फक्त आणि फक्त निघाल्या त्या धावा 10 आणि गडी बाद झाले ते 3. 10 चेंडू 10 धावा आणि 3 गडी बाद झाले. अजित काय म्हणाल, कशा पद्धतीने पकडलाय समोरच्या संघाने, खैरा फाटक संघाने. देवमान प्रथमेश पामाळ येतोय. जबरदस्त आहे. वार पलटवार आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये निशांत यांचा चांगला स्टार्ट, 10 धावा, एक चांगल्या मार्गाकडे मार्गक्रमण बघायला मिळालं. त्यानंतर जयेश पाटीलकडे चेंडू दिला, त्यांनी व्हेरी फर्स्ट बॉलला विकेट, त्याच्यानंतर सेकंडला रनआउट, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आणि पुनश्च विकेट. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये रन्स आलेली नाही, विकेट गेलेले आहेत. थोडंसं प्रेशर बॅटिंग टीमकडे कन्वर्ट झालंय आणि जयेश पाटील या दुसऱ्या षटकामध्ये आपलं वर्चस्व, आपली लेंथ लाईन, आपली एक्युरेसीने पूर्णतः या मॅचचं आकर्षणाचं केंद्रबिंदू बनताना बघायला मिळत आहे. दीपकजी निश्चितच खरोखरच आकर्षणाचं केंद्रबिंदू ज्या पद्धतीने जबाबदारी दिली, कर्णधाराने चेंडू हातात दिला आणि मेंढ्यातील पॉवर प्ले त्यांनी गोलंदाजी केला. सुपर बॉलिंग
प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. आता बाकी या दोन्ही खेळाडूंना भागीदारी करावी लागेल. पण जितपत तुम्ही प्रीतम आहे ना, वंदे मातरम संघाचा मोठा प्लेअर म्हणून अनेक वेळा नाम केलाय. बॅकफुटला गेला. ओ हो हो हो, इथे नो बॉल दिलाय. नो बॉल दिलाय. 3 खेळाडू नो डाऊट. 3 खेळाडू. प्लीज बघा. ऍब्सोल्युटली गुड अंपायरिंग. हेच तर खरं तुम्हाला बघायला मिळते ना, पंचांचा दर्जा. असा हॉर्न वाजला की माणसाच्या जीवनाची धगधग बघायला मिळेल. हे चित्र माझ्या आयुष्यात दोनदा आलेत. बाबांना अशाच परिस्थितीत घेऊन गेलं होतं. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. यस. आणि वडील आज देखील तुमच्या आशीर्वादाने चांगले सुखरूप आमच्या घरामध्ये आहेत. काही जबरदस्त पंचगिरी बघायला मिळाला. क्लास दर्जा असायला पाहिजे. एखादी स्पर्धा तुमची धाटणीची केव्हा मोठी चांगली सक्सेसफुल होते त्याच्याशी तुम्ही निरीक्षक म्हणजे पंच हे तेवढे चांगल्या दर्जाचे असावे लागतात. बघा कालच्या दिवसात देखील 2 बॉल असेच काढले होते. निश्चितच निश्चितच आता पण बघा अशा पद्धतीने काढला गेलाय. बघा फ्री हिटचा फायदा कसा होतो तर खूप सुवर्ण संधी समोर येऊन चाललाय. पामाळ या फलंदाजाला उमळी गावचा हा सुपुत्र आणि निश्चितच क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. पुन्हा शेवटी आता शेवटाला पुढचा चेंडू. हो हो हो, फ्री हिटचा चेंडू जबरदस्त टाकलाय. खऱ्या अर्थाने त्याला गोल्डन तुम्हाला सोनेरी शर्ट देतात. पण इथे बाकी चांगला कमबॅक केला म्हणजे हुकमत गाजवलं या गोलंदाजाने. बघा पेस जास्त नाही पण अॅक्युरसी परफेक्ट आहे. आणि इथे तुम्ही बघितलं तर आजच्या क्रिकेट विश्वामध्ये मिडल फास्टर म्हणजे स्लो मोर खूप चालतात. अजित काय म्हणाल ह्या गोलंदाजीबद्दल? चांगली गोलंदाजी आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि आपण नेहमी म्हणत असतो की ग्राउंडमध्ये गोलंदाजाचा टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा सर्वांच्या नजरा वेधून घेणारा असतो आणि तेच इथे घडते. आणि इथे स्लॉट मध्ये चेंडू आहे. झेल बाद होते. नो बॉल हाताळला आणि त्याची पनिशमेंट म्हणून हा षटकार आहे. धावसंख्या 6 फ्लाय होते आणि पोहोचते ती तब्बल 17 वरती. म्हणजेच 11 चेंडू मध्ये फक्त धावा होत्या त्या म्हणजेच 11 आणि षटकार आल्यानंतर 17 होत आहेत. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे ते 24 आणि 24 मध्ये बनवायच्या त्या 34. पलटवर आपल्याला बघायला मिळतात. प्रथमेच्या बॅटमधला षटकार आलाय. आता प्रीतम आणि प्रथमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघायला मिळेल की पुनश अक्षयला आमंत्रित केलं जाईल. अक्षय येत आहे. 24 मध्ये 34 बनवायच्या. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभी आहे. इथे आशा आणि अपेक्षेचं ओझं घेऊन कुतूहलाचं साम्राज्य मॅच मध्ये बघायला मिळत आहे. चढ उतार आपण मॅच मध्ये बघतोय. आणि दीपकजी ज्या ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात त्या त्या वेळेला तुमच्या विचारांची जी पुंजी आहे जी ठेव आहे ती तुम्हाला कामाला लागत असते. निश्चितच तुमच्या विचाराची जी पुंजी आहे तुमच्या कामाला लागत असते आणि खऱ्या अर्थात हेच आता इथे घडायला बघायला मिळते. 2 षटकं झाले मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. मला वाटते 4 गडी बाद झाले. 3 बाद झाले. 3 बाद 17 धावा. चौथा नो बॉल निघाला. अक्षय कंटिन्यू करतात. ऑफसाईडचा चेंडू अतिशय सुंदरपणे ड्राईव्ह केला. चेंडू जर डीप लॉंग ऑफच्या रिझनला एक जातो बघायला मिळेल. चेंडू निघून जाईल का? आणि यस इथे बाकी चेंडू निघून गेलाय. क्षेत्रक्षण थोडंसं फ्लपिंग झालं व्यवस्थित झालं नाही आणि इथे फक्त एक मैदानी शॉट तुम्हाला बघायला मिळाला. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं ना की प्रीतम हा जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत धावले. कारण जेव्हा जेव्हा वंदे मातरम संघासाठी खेळलाय अनेक वेळा वंदे मातरम संघ चॅम्पियन झालाय. त्या चॅम्पियनशिप मध्ये खूप मोलाचा वाटा करताना त्याला आपण बघितलाय. जेव्हापासून साऊथ आफ्रिकेमधून तो आला आणि साऊथ पण आला पुन्हा एकदा खेळायला चालू केलं तेव्हा त्याची बॅटिंग बाकी लपताना बघत नाही. जबरदस्त बॅटिंग अकरपट्टीचा खेळाडू आहे. बॅटल स्वीप केलाय. चेंडू सरळ जातोय. डीप मिडविकेटच्या रिझनला एकच धाव बघायला मिळते. थोडासा लो फुलटत होता बघा. ब्लॅकची बेल्ट आणि खोलली होती म्हणून मोक्याच्या फिल्डची बेल्टला स्लो केली. ग्राउंडला शॉट रोखलं गेलं आणि एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त क्रिकेटर एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून वंदे मातरम संघाकडनं खेळताना अनेक वर्ष त्यांनी गाजवली. मग डहाणूचं क्रीडांगण गाजवलं सुरुवातीच्या काळात. नंतर वंदे मातरमचं गाजवलं. BRC गाजवलाय. टॅफ्स गाजवलाय. पास्तोळचं फायरचं मैदान गाजवलाय. असे अनेक मैदाने गाजवणारा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. 22. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. दोन्ही फलंदाजाकडे थोडंसं मोमेंटम आहे. परंतु इथून आपण अक्षयला बघतोय. कुणाल मात्र चांगलं फील्ड अरेंज करताना बघायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटरसाठी 22 झालेले आहेत. 29 बनवायचे आहेत अजूनही. 51ची गरज आहे. मॅच दुहेरी वळणावरती बघायला मिळत आहे. पुढील चेंडू आणि इथे उद्ध्वस्त जास्त सफळ झाले प्रथमेश. मोठा शॉट खेळण्याचा पावित्र्य. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट एक मोठा येतोय. चौथा धक्का थेरी 11 बिरबाडी संघाला लागताना आता इक्वेशन आणखीन थोडस अवघड होताना आपण बघतायत. येणारे चेंडू तुमच्याकडे 21 आणि 29 नजरेसमोर सर स्कोर आहे. परंतु 4 विकेट
तुमचा दुसरा तिसरा आणखी 2-3 विकेट जात आहेत, थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. प्रीतमला शेवटच्या क्षणापर्यंत खेळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि गोलंदाजांना विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. निश्चितच विकेट टिकर तुम्ही घेतली तेव्हाच लो स्कोरची मॅच कशी असते, जेव्हा जेव्हा तुम्ही गडी बाद कराल ना तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. आणि खऱ्या अर्थाने आता बाकी अनुभव नव्हे तर असलेला क्लास दर्जा हे संपूर्ण आपल्याकडे झोकून द्यावं लागेल आणि प्रीतमला ही मॅच जिंकून द्यावी लागणार. अशा अनेक स्पर्धा, अनेक इनिंग, अनेक मॅचेस जिंकण्याचा करा. पण आतापर्यंत तुम्ही विचार केला तर खऱ्या पडत संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खूप जबरदस्त. आणि बघा यावर्षी काय माहिती चंद्रग्रहण झालं आणि या मैदानाची रूपरेषाच बदलली गेली. पूर्वीचं मैदान म्हटलं की चेसेबल होणारी ग्राउंड कोणतं तर बेटेगाव हे प्रमुख नाव घेतात. पण या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं की आतापर्यंत चेसच कोणता संघ करू शकलेला नाही. सर्वात कमी रोहित धावसंख्या होती 60 आणि त्यानंतर आजची धावसंख्या 51 ही सर्वात कमी रोहित धावसंख्या आहे. सन्मान अक्षय आरेकर येतोय आणि जमेची बाजू आहे. जमेची बाजू एक आहे की या ठिकाणी जो फिल्डिंग करणारी टीम आहे जैन खैरापाडा संघानं 15 चेंडू हाताळ्यात. एकमात्र जो फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मुले नो आहे, अन्यथा एक्स्ट्रा चेंडू नाही आहेत. आणि हा एक प्लस पॉइंट आहे, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असतात त्या वेळेला जर लो स्कोरच्या मॅचेस असेल तर तुम्ही एक्स्ट्रा चेंडू हाताळणं हे चुकीचं असतं. आणि ती एक जमेची बाजू फिल्डिंग टीमची बघायला मिळते. अक्षयच्या अगेन्स्ट अक्षय आणि इथे आपण बघतायत अक्षय सुद्धा प्लम मध्ये पकडले गेले आहेत. बॅक टू बॅक 2 चलमाया या धर्तीवरती विकेट जात आहेत. आता 51 धावा अवघड होताना मला दिसत आहे सरजी. निश्चित होता. जी तू खरं म्हणतात की 51 धावा लढ, मी तू सुरुवातीच म्हटलं ना की 51 धावा तुम्ही चांगल्यात. फक्त पॉवर प्ले मध्ये तुम्ही धावा किती देखतात, कशा पद्धतीने समोरच्या संघावर दबाव टाकतात तो दबाव बघायला मिळाला. 33 धावा ही लो स्कोरिंग आहे. तिथे देखील चेसेबल करता थोडंसं संकट निर्माण झाली जरी 33 केल्या असतील. आता बाकी मोठा खेळ तुम्हाला बघायला मिळतो या स्पर्धेमध्ये. गतवर्षी त्याने खूप चांगल्या पद्धतीचा चांगला खेळ केला होता. अप्रतिम अशी बॅटिंग त्याच्याकडे बघितली. चांगली गोलंदाजी देखील आपण निकुंजकडे. बिरवाडी गावचं वंडर बॉय म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने बघितलं जाते. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. 15 मध्ये त्यांच्याकडे जर बघितलं तर 8 बॅटर आहेत. पण आता नुसतं ते बॅटर नावावर असता कामा नये. त्यांना खऱ्या अर्थाने विकेटवर थांबावं लागेल, धावा काढावं लागतील आणि कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. कारण कठीण परिस्थितीमध्ये सापडलेला संघ आहे तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो खैरापाडा. बघूया या ठिकाणी आयकॉन खेळाडू येतात आणि तुम्ही जसं म्हटलं की खूप डीप बॅटिंग लाईन आहे. बॅटिंग लाईन डीप असणं महत्वाचं आहे, परंतु एक मोती जेव्हा हारामध्ये गुंतले जातात तेव्हा ते खूप चांगले वाटतात. जर वेगवेगळे झाले तर तेवढं त्याचं महत्व राहत नाही. जसं तुमची बॅटिंग लाईन डीप आहे, तुम्ही प्रत्येकाने जर हातभार लावला तर टार्गेट पूर्ण होते सर. म्हणून या मॅचकडे यावेळेला सन्मानजनक खेळला गेलाय. थोडंसं धैर्य ठेवतायत. आक्रमकता, संयम यांचा संमिश्र मिश्रण असणं गरजेचं आहे. समन्वय असणं गरजेचं आहे. बहुसंख्य सिंगलने पुढे जाताना पोहोचते 23 वरती. 28 ची अजूनही गरज आहे. आणि शेवटचा 19 चेंडू मध्ये 28 धावा. मॅच इज ऑन. मॅच चांगली आहे, पैसा वसूल मॅच आहे. जशी मॅच बोईसर प्रीमियर लीग मध्ये व्हायला हवी आहे तशी होतीये. 51 धावा आम्ही बनवणार. हा निर्धार बॅटिंग टीमचा आहे आणि त्या डिफेन्स करण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करणार. हा जय हिंद खैरापाडा संघाचा माणस आहे, त्यांचा एक प्रयत्न आहे. निश्चितच बघूया बिरवाडी संघ कशा पद्धतीने चेसेबल करतात. पुन्हा एकदा अक्षय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळलाय. हो याला बघ लेग स्टंपच्या बाहेर थोडा चेंडू गेला. चांगली किपिंग बघायला मिळालं. पहिली एक्स्ट्रा धाव या इनिंगची जबरदस्त. मी सातत्यपूर्ण पंचगिरीचा क्लास का बघायला मिळेल. एखादी मोठी टुर्नामेंट तुम्हाला नावावर रूपाला सक्सेस करायचं असतं, तिथे चांगलं निरीक्षण, चांगली पंचगिरी सातत्यपूर्ण बघायला असायला लागते. म्हणून पंचाचा क्लास हा वरचा असला की एक टुर्नामेंट तुमच्या वेगळ्या पद्धतीने बघायला. पुन्हा अक्षय मार्गस्थ होतोय आपल्या शिकायला. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. इथे बघूया चेंडूच्या खेळाडूच्या पाठीमागे धावतात 2-2-3-3 खेळाडू. इथे बाकी खेळ सुटलाय की मॅच सुटलाय येणार असेल सांगेल. अजित काय म्हणा सोप्पा झेल होता. शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही चेंडूवर गेले होते. हाताच्या उंधीमध्ये चेंडू आला पण मोक्याच्या क्षणी निघाला. मला वाटतं झेल सुटलाय की मॅच सुटलाय येणारा वेळ. कॅचेस विन मॅचेस आपण नेहमी म्हणत असतो आणि इथे झेल सुटल्यानंतर त्याच्या हात कमरेवरती आलेले आहेत. दुःख थोडंसं झालेलं आहे आपण बघू शकाल, परंतु एक लक फॅक्टर म्हणायला हरकत नाहीये. प्रीतमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. 26-25 बनवायच्या 26 झालेले आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. जर विकेट घेतला असता 2 धावा वाचल्या असत्या. धक्का क्रमांक 5वा आपल्याला बघायला मिळाला असता, 6वा बघायला मिळाला असता आणि थोडीशी जी बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे थोडीशी वीक झाली असती. परंतु जर आता हे दुःख विसरून नव्याने प्रारंभ करावा लागणार आहे जय हिंद खैरापाडा संघाला, की झालं गेलं विसरून जा. कॅच सोडला इज नो डाऊट. हा एक गेमचा पार्ट आहे, एक भाग आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्या चुका करू नका, म्हणजे तुम्हाला मॅच कडे जाता येईल. निश्चितच काय विथ द मॅचेस बघितलं
पहिल्या दिवशी आपण बघितलं तब्बल एका इनिंग मध्ये 8 कॅच सुटताना बघितलं आणि आता इथे गरज होती ही विकेट घ्यायची. हा विकेट जर कदाचित घेतला असता तर बॅकफुटला संघ जाताना बघायला मिळत असता. मग बाकी तुम्हाला एक निकुंज नावाचा एकटा बॅटर बघायला मिळाला असता आणि खरोखर अशा खेळाडूला जीवदान देणे मी अनेक वेळा बघितलं. जेव्हा जेव्हा त्यांना जीवदान मिळाले तेव्हा मोठे खेळताना बघितलंय. पण सोप्प गोलंदाजी आतापर्यंत तुम्ही विचार करा तर खैरापाटा संघाच्या गोलंदाजीने करा. इथे तुम्ही विचार केलात तर निश्चितच बिरवाडी संघाला चांगली धावसंख्या उभा लागेल. बघूया गोलंदाजीमध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलाय. सुजित कोळे चर्चेचा विषय यावर्षी खूप भन्नाट फॉर्म मध्ये आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कोरताना सुजित कोळेला आपण बघितलंय. अनेक मैदानावर चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग सातत्यपूर्ण त्याची कन्सल्टी हे खूप बघायला मिळते. सजित काय म्हणाल ते बाकी कशा पद्धतीने तुम्ही या जीवदानाचा फायदा कसा उचलतील आणि 3 षटकात धावसंख्या तशी लेवल आहे 50-50 वेटेज आहे मॅच 50-50 मॅच. इथून सुजित कुळे आणि त्यांचा आयकॉन आहे निकुंज, दोन्ही आयकॉन आहेत. फॅन्सी शॉट, अल्टी पलटी, चेंडूला सरळ पाठवून देत आहेत. आपण बघतायत षटकारांसाठी डीप गलीच्या रिझन मधनं थोडासा पुढे होता. इंटेंट चेंज केला, पावित्र्य चेंज केला, बॅटला स्विंग केलं ऑन साइडला, स्विच हिटचा षटकार आलाय आणि मॅच आता 17 चेंडू 19 वरती येऊन थांबले. स्कोर पोहोचलाय तो म्हणजेच 32. 17-19 आहेत. इथून सुजित कुळेवरती झालेला हल्ला पेरी 11 बिरवाडी संघामध्ये थोडस उत्साहाचं वातावरण आहे, परंतु हा उत्साह किती काळ पुढे जाणार ही एक महत्वाची गोष्ट आहे. निश्चितच उत्साहाचं वातावरण एक आत्मविश्वास बघायला मिळेल. आल्या एक चांगला पदे षटकार त्यांच्याकडे बघायला मिळेल. निकुंज गतवर्षीची ही बोईसर प्रीमियर लीग त्यांनी गाजवलाय. एक चांगला बॅटर यावर्षी जो विचारला सातपाटीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी केलाय. अनेक मैदानं आणि सातत्यपूर्ण चर्चेचा विषय न बनता माझा आवाज माझं नाव का घेतलं दाखवलाय. एक दर्जा त्याच्याकडे आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे ऑन साइड ऑफ साइड स्टेट ड्राईव्ह फुल शॉट कट शॉट प्रत्येक भागातले फटके त्याच्याकडे तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि एक परिपक्व अष्टपैल ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे सातत्यपूर्ण बघितलं गेलं. मॅच बॉल आलाय बघाय कशा बघायला मिळते आणि मी म्हटलं ना की 51 धावा जरी येतात आता थोडासा सामना सोपा झाला. जर इथे अजून एखाद 2 षटकार किंवा एखाद 2 चौकार लागले तर तो सामना पूर्णतः असं इथे बघायला मिळेल बिरवाडी संघाकडे झुकला जाईल. कारण हे दोन्ही बॅटर जे आहेत ना एक परिपक्व आहे. बघूया सुजित कुळे कसं कमबॅक करतोय. पुन्हा आपल्या षटकारला पुढचा चेंडू लेफ्टला मोर विकेट मारा करता चेंडू हलक्यापणे खेळून काढला. चेंडू जातोय तो म्हणजे निश्चितच गलीच्या रिझनला इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते. सिन्सिबल क्रिकेट एक मोठा फटका आल्यानंतर मला एकेरी दोन्ही धावा आल्या तरी चांगल्या पद्धतीने चालू शकेल. एक माइंड गेम ज्याला म्हणतात ना तसं परिपक्व परफेक्ट बॅटर कसा असावा हे तुम्हाला बघायला मिळते निकुंजकडनं. येस, चांगलं परिपक्वता दाखवत आहेत निकुंज. षटकारानंतर सिंगल गेट स्ट्राईक रोटेट केले. प्रीतमकडे ती क्षमता आहे. दोन्ही फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे. धावसंख्या 33 वरती स्थिरावलेली आहे. इथे मिस टाइम शॉट, प्रीतमचा फटका फसलाय आणि सुजितने सुद्धा केली मोठी चुकी. आपण बघतायत डायरेक्ट हिट, परंतु 2 धावा सेव्ह केल्या असत्या विकेट गेला असता, धक्का क्रमांक मोठा लागला असता. परंतु इथे सुजित कुळे करतायत मोठी चुकी आणि ते मॅच जी थोडीशी दुहेरी वळणावरती येणार होती ती आता थोडीशी बॅटिंग टीम कडे आल्याचं म्हणायला हरकत नाही. दरम्यान धावसंख्या 2 आकार घेते. 35 वरती पोहोचले. 16 धावांची गरज आहे. आता निकुंज आणि प्रीतम चर्चा करतायत. तुमची चुकी झाली होती प्रीतम, इथून तशी चुकी करू नका असं निकुंजनं सांगितलं असेल. सुजित कडनं एक मोठी चुकी बघायला मिळते. 2 झेल आणि 2 झेल किती महागात पडू शकतायत हे चित्र इथे दिसत आहे. पुढील चेंडू लेफ्ट मोर द विकेट. या वेळेला पुन्हा फटका फसलाय आणि आपण बघतोय तिसरा झेल. सूर्यनारायण देव मदतीला आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही सातत्याने मॅच बघत असतात. प्रयत्न असायला करायला पाहिजे होता की एकाच सूर्याच्या समोर जर ठेवला असता कदाचित थोडस झेलपर्यंत पोहोचू शकले असते, परंतु प्रखर सूर्याची किरण आणि तिथून मात्र पुनश्च प्रीतमला बॅक टू बॅक 2 संधी मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाईल 3 संधी. 36 वरती 15 धावांची गरज आहे. 14 चेंडू 15 धावा. निकुंज राऊत तयार स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. फुलटॉस करून खेळले गेले आहेत. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. जयेश पाटील
थ्रो करते तदवर सिंगल कंप्लीट झालेली आहे. बहुसंख्य एकने पुढे जाते आणि पोहोचते 37. 13 चेंडू 14ची गरज. मॅच थोडासा बॅटिंग टीम कडे आलाय, परंतु सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल. निश्चितच तुम्ही म्हणता की बॅटिंग टीम कडे मॅच याला पण इथून सांगता येत नाही. एखाद दोन बॉल डॉट गेले, गडी बाद झाले, सामन्याला कलाटणी होऊ शकते. पण क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी तुम्हाला सुधारावं लागेल. त्याच्या षटकाला पुढचा चेंडू इथे बघा, चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजनला स्क्वेअर लेग. त्या खेळाडू फील्ड एंड थ्रो करेपर्यंत एक धाव पुरेशी बघायला मिळते. ऍक्च्युअली आता खूप सुंदर पद्धतीने क्रिकेट खेळात सामना आपल्या हाताला एकेरी दुहेरी धावा देखील सामना आपण विजय संपादन करू शकतो. दोन्ही फलंदाजाला बघायला मिळालेल्या उदाहरणाचा फायदा परिपक्व उचलला. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजांनी गोलंदाचं काम केलं, क्षेत्ररक्षकाची साथ मिळणे तेवढं गरजेचं होतं. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना, इथे तुम्हाला कॅचेस पकडावं लागेल, फिल्डिंग तुम्हाला चांगला सपोर्ट गोलंदाजाला करावं लागेल. की क्षेत्ररक्षकाने केली, गोलंदाजाने अजित खूप चांगल्या पैसे काम केलं. फिल्डिंग खराब झाली, तिथे कॅचेस वगैरे पकडले असते तर खूप काही वेगळं चित्र तुम्हाला बघायला मिळालं असतं. बोईसर प्रीमियर लीग आपण सर बघतायत आणि स्पर्धा म्हटल्यानंतर दाते आपले भरपूर महत्वाचे आहेत. तर नक्कीच जे दाते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत. निश्चितच आदरणीय संदीपजी घरत, माजी सरपंच, प्रसिद्ध उद्योजक यांनी सर्वोच्च शब्द दिलेत. सचिनजी लोखंडे साहेब, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष, म्हणजे पालघर ठाणे जिल्हा, आम्ही त्यांच्याकडनं प्रथम पारितोषिक. आदरणीय मुकेश पाटील आमच्या सद्ग्रुपचे मोठे उद्योजक आहेत, त्यांच्याकडनं प्रसुल संख्ये हे देखील आमचे मोठे सामाजिक. प्रतीक पाटील हे तुम्ही म्हटले तर युवा सेना शिंदेकडे तुम्हाला विशाल जाधव म्हणजे मनसे तुम्हाला बघायला मिळतात. विवेकजी वडे सरपंच खऱ्या फाटक ग्रामपंचायत तुम्हाला बघायला मिळतात. अप्पा मराठे सचिव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तुम्हाला बघायला मिळतात. इथे बाकी खराब क्षेत्र घेऊन ते. त्यानंतर हितेश संख्ये उपसरपंच आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या आपल्या ग्रामपंचायतचे आशिष पाटील हे आम्हाला बघायला मिळतात. मनोज संख्ये म्हणजे बॉब शिवसेनाची तुम्हाला बोईसरचे युवा शहर प्रमुख तुम्हाला बघायला मिळतात. लक्ष्मी चांदणे मॅडम म्हणजे महिला जिल्हा प्रमुख शिवसेना पालघर हे तुम्हाला बघायला मिळतात. आणि माजी सरपंच म्हणून सरावले हे त्यांनी परिवार नानासाहेब साठे तुम्हाला बघायला मिळतात. उमेश तुंबळकर बघायला मिळतात. गौरव संख्ये ज्याने आम्हाला डीजे दिलाय. महेश नागणे शिवशंभू प्रतिष्ठानचे खूप मोठं सहकार्य केलं ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी. प्रवीण महाजन बैठक व्यवस्था ही त्यांच्याकडे आम्हाला तुम्हाला बघायला मिळते. असे अनेक कार्यक्रम. मग भावेश पटेल म्हणा, आमचा साई सिद्धोबा क्रीडा मंडळ बेटेगाव मैदान हे देखील त्यांच्याकडे म्हणजे अनेक असे आम्हाला सपोर्टर्स इथे तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला पिच केलाय चेंडू, लफ्टी टॉप ड्राईव्ह बघायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट करता 4 धावा. कुठेतरी फिल्डिंग टीम मुले जयंत खैरापाडा संघ पाकफुटला गेला. 3 कॅचेस, आताचा चौकार, या गोष्टी पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पुढे घेऊन न होणार याची एक दक्षता घ्या. ह्या चुका वरती कंट्रोल तुम्हाला ठेवावा लागणार आहे. लीग स्टेज मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला 2 चान्सेस मिळत असतात आणि ह्या ज्या चुका आहेत त्या पुढच्या मॅच मध्ये होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचं आहे. कारण मॅच टॉप झोन कडे होती सर. 3 कॅच, 1 चौकार जो सुटला मिसफिल्डचा आणि एक जो फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मुळे आलेला नो बॉल, या जर गोष्टी परफेक्ट झाल्या असत्या मॅचचं चित्र वेगळं असतं. निश्चितच. आणि तो नो बॉल मध्ये गडी बाद होता बघा, तो कसा जीवनदान दिला गेला अशा पद्धतीचं तुम्हाला. आणि मग षटकार बघायला मिळाला. तर खऱ्या अर्थाने आपण खूप चुकी केली. पुण्याच्या आपल्या षटकाला पोहोचून हाताळतात. इथे झेलचा चान्स आहे. बघूया मिडॉनचा खेळाडू येतो चेंडूच्या पाठीमागे. अप्रतिम झेल सद्दामला बघायला. सद्दाम चर्चेच्या विषय, क्रिकेटच्या विश्वामध्ये सातत्यपूर्ण नेहमीच बोलबाला असतोय. सद्दामचा खऱ्या फाटकचा गुणी खेळाडू म्हणून सद्दामकडे बघितलं गेलं. उशीर झाला विकेट घेण्यासाठी. ही गडी अगोदरच्या षटकात हे प्रत्येक कॅचेस पकडले असते तर मला वाटते 6 ते 7 गडी कपूर परतले गेले असते. आस्किंग रेट अजून वाढला असता आणि कदाचित मॅच ही वेगळ्या धाटणीत अजून देखील सांगता येत नाही. कारण मी बराच वेळा बघितलं 12 चेंडू 12 देखील निघालेले नाही आहेत. 12 चेंडू 8 धाव देखील निघत. त्याच्यासाठी तुम्हाला क्लास दर्जाचा गोलंदाजी, ऍक्युरेसी, फिल्डिंग आणि आता एकंदरीत विचार केला किती चेंडू आणि किती धावा हव्या. 8 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. म्हणजे एकंदरीत अजितचं तुम्ही म्हटलं ना तर सामना खऱ्या अर्थाने बिरवाडीकडेच आहे. नक्कीच बिरवाडी संघाकडे मॅच आणि ती मॅच जिंकण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. नवीन बॅटर न्यूमान दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये 4 बनवायचे. जयेश पाटीलनं प्रभावित करणारी गोलंदाजी केले, तोच गोलंदाज. चला 12वा खेळाडू पाठवा ना. का म्हणतो की तुम्ही चांगला कॅच करतात, चांगली बॅटिंग करतात, तुमचं देखणं वर्णन आम्ही जिथे करतो युट्यूबच्या माध्यमातून लोकांना नावासहित तुमचं नाव माहिती पडेल म्हणून 12वा खेळाडू पाठवा. हो, जागा बनवण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. 7 मध्ये 4 बनवायचे आहेत. आणि क्रिकेटमध्ये वार पलटवार ट्विस्ट सातत्याने आपण दीपकजी बघत असतो. 4 धावाही मोठ्या होऊ शकतात.
निश्चितच खूप वेळ झालाय माझ्या समालोचनामध्ये. आता 32 वर्ष आम्ही जेव्हा समालोचन करतो अशा मॅचेस बघितल्या. 8 षटकाच्या मॅचेस इमारती चेंडू असायचा, डावखुरे गोलंदाज त्याकात असायचे. आता ते नाही बघायला मिळत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडू ट्रॅव्हल केलाय, चेंडू जातो डीप मिडच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायला मिळते. थोडीशी फ्लपिंग झाली पण शेवटच्या क्षणापर्यंत गुड थ्रो, वॉट अ पिकअप अँड थ्रो अशा पद्धतीने धावसंख्या 1 वाढते. आणि आता जर तुम्ही विचार केला तर मला धावसंख्या होती ती 48 म्हणजे 6 चेंडू 3 धावा. तुमच्याच गावाचा एक डावखुरा गोलंदाज रोशन, त्याने 6 चेंडू 3 धावा पास्तोच्या मैदानावर काढला. आणि ही स्पर्धा होती 22 वर्षापूर्वीची. आज देखील माझ्या ते नजरात येते. आणि समोरचा संघ मला वाटते फोफरट किंवा उनवाट असा बघायला मिळाला. 6 चेंडू 3 धावाची गरज असताना पहिले 2 चेंडू डॉट चांगलं, तिसरा चेंडू सिंगल आणि नंतर सगळे चेंडू रोशन डॉट चांगलं. त्यावेळी तुमच्यामध्ये किप्पर काय बघायला मिळायचे. पेटेगावचा देखील दबदबा एका काळामध्ये या अधिराज्य गाजवलाय. हल्ली निशाण आणि विपुलचं नाव मी का घेतो, हे 2 जुने जाती खेळ तुम्हाला बघायला मिळतात म्हणून कुठेतरी बेटेगाव पाहायला मिळतोय. आहेत मुलांनी यायला पाहिजे. बघा कालच्या दिवसात तुमचं षटक टाकलं, शेवटचं षटक जे षटक गोलंदाज जात होते आणि त्याने सामना कमबॅक करून जिंकून दिला. म्हणजे भावेशने तो विश्वास दाखवला. भावेश पटेलने. अभिजित काय गोलंदाजी कालच्या दिवसात केली. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. चांगला स्पेल आपल्याला जयेश पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळाला. एक चौकार 22चा गेला आणि फक्त त्याने 13 धावा दिल्या होत्या. 3 गडी बाद केलेले आहेत. जबरदस्त कामगिरी. अमित पटेल, यस महेंद्र जेवण अजय त्या काळचे खेळाडू आम्हाला आज देखील आठवण येतात. एमआरआयचा तो चेंडू काय राईट पॅटला मॅचेस बघायचो आम्ही. अफलातून कामगिरी करण्याचं काम करायचं बेटेगाव. आणि बेटेगावला हे ग्राउंड नव्हतं तेव्हा, शेतामध्ये ग्राउंड होतं. आम्ही तिथे कुठेतरी खेळायला यायचो. अर्ध ग्राउंड शिवलेलं असायचं, हाडण्यावर कळशीवर पाणी असायचं. ते पूर्वीचे दिवस होते हो. आता सुखीचे दिवस आलेत. मुलांना सुंदर मैदान मिळालंय पण मुलं खेळायला येत. याच याच तेव्हा 2 चेंडू टीमून 1 चेंडू काय का क्रिकेट. चिंच कोंबडा हा राईट. शेतामध्ये ग्राउंड होतं. इथून गेलो उजव्याला आपलं वळावं लागायचं. अनेक अनेक आठवणी देखील आम्हाला त्या बघायला मिळतात. 6 चेंडू 3 ची गरज आहे. बघूया मॅच. आणि समोर आपण बघताय बॅटर 6 मध्ये 3 ची गरज. पहिल्या 2-3 चेंडूवरती मॅच कुठल्या दिशेने जाते क्लिअर होईल. गोलंदाज तयार. डेथ ओव्हर. महत्वाचं बॅटल आपल्याला बघायला मिळतंय. पहिला चेंडू आणि व्हेरी फर्स्ट बॉलला सरळ चेंडूला पाठवत आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं चौकार आणि ते विजयशी संपादन केले. झेल झाला असता. हाई झेल होणं गरजेचं होतं कारण संधी होती परंतु हाडलं. जैन खैरापाडा संघ संधीचं सोनं तुम्हाला करायला पाहिजे येत नाही. आपण जाऊया. खरोखरच आमच्या 2 ताई आमच्याकडे आल्यात. खरोखर आनंद वाटतंय. ताई सर्वप्रथम आपलं नाव सांग बेटा. यस कुठे राहतो आपण. म्हणजे क्रिकेटवर नेहमीच तुम्ही प्रेम करतायत आणि क्रिकेट तुम्ही बघण्यासाठी आला आणि ही तुमची टीम आहे. यस संगीता वाडीच्या तुम्ही सपोर्ट. ताई आपलं नाव. तुम्ही सपोर्ट करण्यासाठी सरावली संघासाठी आले. तुम्ही स्वतः ऑनर आहे. तुमच्या नावाने संघ तुम्हाला बघायला एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे ज्याच्या नावाने संघ बघायला मिळतोय. आणि बघा तुमच्या नावाने असं म्हणतात ना, महिला म्हणजे देवी, महिला म्हणजे परमेश्वर, देतो महिला म्हणजे लक्ष्मी. आणि तुम्ही नसतात ना तर आम्हाला हे राज्य सगळं जिजाऊला छत्रपती बघायला मिळत. घटनाशील पगार परमपूज्य डॉक्टर आंबेडकर बघला. तुम्ही खऱ्या अर्थाने किती वर्षापासून क्रिकेट बघता किंवा क्रिकेट खेळतायत. 3 वर्ष झाले क्रिकेट पाहते. नांदगावचं क्रिकेट बघतात मग तुम्ही नांदगावचे खेळाडू जास्त घेत. असं नांदगावचा कोणता खेळाडू जो जास्तीत जास्त तुम्ही प्रॉपर नांदगावचे आहेत सरावल्यामुळे तुम्ही राहतायत. तुमचे हजबंड सरावल्यामुळे तुम्ही प्रॉपर नांदगावचे आहेत. नांदगावचे असं मला सांगा नांदगावचं लव म्हणजे नांदगावचे लोक माझ्यावर प्रेम करतात. ते तो म्हणतात की आय लव्ह यू दीपक दादाचं म्हणतात. तुम्ही अशा नांदगावच्या कोणत्या खेळाडू आहेत की ज्याची तुम्हाला खूप आवडतात. म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून ना क्रिकेट खेळण्याचा खेळ आवडतो. विकीचं नाव घेतलंय त्यांनी लागतात. ताई तुम्ही कशासाठी लागतात आणि आनंद तुम्ही आलात त्यावर तुमचं म्हणजे आमच्या बेटेगावच्या क्रिकेट आणि बोईसर प्रेमीने मनापासून स्वागत करतोय. बघा एक संघमालक म्हणून तुम्हाला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने कौतुक असायला पाहिजे आणि हे असायला पाहिजे. महिला कुठे मागे नाहीये आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संघामध्ये तुम्ही बघितलं ना नांदगावचे 6-7 खेळाडू बघा. त्यांचा विश्वास आहे की आमच्या गावातले खेळाडू आहेत. आमच्या गावातले खेळाडू बोईसर प्रेमीमध्ये काहीतरी करू शकतात. कारण नांदगावचं क्रिकेट हा खूप वरच्या दर्जाचा आपण बघायला बघितला. थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात. सुहास ठाकूर अबाव 40चे खेळाडू पण जबरदस्त. आणि त्यानंतर आपल्या बाजूलाच बसलेले गांधी दादा काकांना कोण विसर काय क्रिकेट खेळ आहे. त्यांचा क्रिकेट संघ होता हौशी नांदगाव. मला तेव्हा तुम्ही तर, शाळेत वगैरे जात असणार. बोलतोय आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. प्रीतम ठरतायत मॅन ऑफ द मॅच. प्रीतम राऊतिया 2 षटकं 2 विकेट 17 धावा देत आणि 16 धावा बनवत एक अष्टपैलू कामगिरी
ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळते प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मॅन इन गोल्डन फॉर्म प्रीतम राऊत. या प्रीतमजी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी त्वरित या. कांती भाऊंच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. अप्रतिम कामगिरी प्रीतम. चला प्रीतम राऊतला विनंती आहे, आपण या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी. एक बाजूला सच्चिता वॉरियर सरावली आणि दुसऱ्या बाजूला साई सापडेश्वर सालवड. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. टीम सरावली संचिता वॉरियर्स आपण एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. विकी आणि मॅन फ्रॉम मुरबा. मन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. नो स्ट्राईकला मॅन फ्रॉम नांदगाव विकी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण उशीर ते कुचवा एक डावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि फिडिंग करताना आपल्याला साई सापडेश्वर सालबड टीम कडून सलामीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अमोल मोरे. प्रीतम थोडस लवकर या. हार्दिक भोईर स्ट्राईकवर. नो स्ट्राईकला विकी आपल्याला पाहायला मिळते. पंचाचा इशारा येत असताना पहिलाच चल. बॉल आणि पहिल्याच बॉलला प्रीतम चला आपण वळतोय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. प्रीतम या. कांती सरांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. आउट कोण आहे बघायचं, क्रॉस केलंय का नाही. तर आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. क्रांती सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देतोय. वेलकम, अभिनंदन प्रीतम, खूप चांगली बॅटिंग. आणि त्यानंतर ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय संचिता मॅम यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. प्रीतम प्रीतम कसं वाटलं या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेताना? मॅच थोडीशी फसली होती, काय म्हणा? हो, नक्कीच फसली होती मॅच, पण आमच्यावर पूर्ण विश्वास होता आणि ह्या ग्राउंडवर खेळायला खूपच मजा येते. यांचं मेंटेन केलेलं ग्राउंड आणि हिरवळ बघून उत्साह जास्त वाढतो खेळायला. अजून आमची पुढची मॅच पण आम्ही फुल प्रयत्न करू आणि चांगला खेळ करू. तर बायचान्स मध्ये कॅच झाले असते तर किती अवघड झालं असतं. खूपच अवघड झालं असतं, पण आमची बॅटिंग लाईन होती अजून, जिंकू शकले असते. थँक्यू. आणि काय म्हणाल, बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमची जी कमिटी आहे ती चांगलं व्यासपीठ देते. एक लेजंड खेळाडू आहे, त्यांचा खेळ बघायला मिळतो. युवा खेळाडूंना एक वलंकित केलं जातं. काय म्हणाल बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या कमिटीला? हो, उत्तमच आयोजन केलेलं आहे. असेच प्रत्येक वर्षी आयोजन करावे आणि युवक खेळाडूंना चान्स भेटावा आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा. थँक्यू प्रीतम. प्रीतम या ठिकाणी कौतुक करताना आपण बघतायत की बोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक मोठा व्यासपीठ मिळतोय आणि त्या व्यासपीठाचा फायदा प्रत्येक युवा खेळाडूने घ्यावा ही त्यांची इच्छा. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, तिथे